नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती माझा अनुभव। आज आपण बारामती या ठिकाणी आलो आहोत कृषी 2025 पाहण्यासाठी। अतिशय जय्यत तयारी झालेली आहे आणि आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांमध्ये कसे पोहोचवायचे याची माहिती आज या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांमध्ये पोहोचवण्याचे प्रयत्न करणार आहोत आणि प्रत्येक स्टॉलवरती जाऊन प्रत्येक शेतकऱ्याला त्या संबंधीची माहिती देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी आपल्याला खेकडा व मोत्याची शेती कशी केली जाते या संबंधी माहिती भेटते। आपण जवळ जाऊन पाहणार आहोत की काय पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे। ही मोत्याची शेती या ठिकाणी तुम्हाला पूर्ण विविध प्रकारचे जे काही फुलझाडे आहेत, जवळजवळ 40 ते 50 प्रकारचे वेगवेगळे फुलझाडे आहेत, त्यांची प्रात्यक्षिक या ठिकाणी दिलेले आहेत आणि प्रत्येक व्हरायटी म्हणजे जे काही असतील वेगवेगळ्या व्हरायटी त्याची माहिती या ठिकाणी त्यांनी लावलेली पण आहे आणि त्याची माहिती पण या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। पूर्ण स्टॉल हा फुलशेती संबंधीचा आहे। वेगवेगळ्या व्हरायट्या वेगवेगळ्या फुलांच्या जाती या ठिकाणी त्यांनी शो केलेल्या आहेत आणि प्रॅक्टिकल त्यांनी त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे। इथे ना टोटल आपण 12 व्हरायटी लावल्यात जर्मनच्या। त्या सगळ्या सूर्यफुलाच्या म्हणजे ऑर्नामेंटल पर्पजसाठीच्या व्हरायटी। त्यातून तेल बियाण्याचं उत्पादन काही निघत नाही। ही सोंजा व्हरायटी, पलीकडची जी आहे ती हॉलिडे व्हरायटी आणि त्या पलीकडची बर्ड व्हरायटी। हे सर्व विदेशी फुले हे सगळे शोभेच्या पर्पजसाठी वापरले जातात। हे झेंडूची व्हरायटी आहे, कोरिरो गोल्ड नाव आहे त्याचं। हे 2 नंबरचे लाल कलरचे ते बेगोनिया नावाचे फुल आहे, त्याचं नाव सफेद कलर आहे। त्याच्यानंतर हे कॅलेंडरा नावाची फुले, त्याच्यानंतर हे पेटेलोटस नावाची फुले, याला कुरडू सारखी फुले आहेत तुऱ्यासारखी, ह्या कपाळ्या आल्या त्याला पेटिओना नावाची फुले। हे सगळे फुलं शो साठी वापरले जातात। लावल्यानंतर 1.5 महिन्यात त्याला फुलं यायला सुरुवात होते। 1.5 महिन्यात फुलं यायला सुरुवात होते, पण 7 महिने फुलं येतात। हे सगळं आपण गार्डनिंग लँडस्केपिंगसाठी यूज करू शकतो किंवा जर आपल्याला एक्सपोर्ट करायचं असेल तर बाहेर देशात पण जास्त माल नाही, जसं की युरोपियन कंट्रीज आहे। हे पहिल्यांदाच भारतात लावले जर्मनी कंपनीने। नमस्कार, आपण कृषक 2025च्या लाईव्ह डेमो मध्ये उपस्थित आहोत। इथे आज झिनिया हे नावाचं फुल आहे। इथे 12 व्हरायटी मिळतात आपल्याला। 12 व्हरायटी वेगवेगळ्या कलरनुसार दिसतात इथे। आणि ह्या फुलाची खासियत अशी आहे की हे प्रत्येक मातीमध्ये चालतं आणि पाण्याची रिक्वायरमेंट पण कमी असते। त्याचप्रमाणे हे डेकोरेशन पर्पजसाठी वापरलं जातं। वाढणारी व्हरायटी चेरी टोमॅटोची डेलिकॉन व्हरायटी ही, आणि हे लोकलला नाही चालत, एक्सपोर्टला जास्त चालते ही व्हरायटी। याच्यामध्ये आपण ग्रीन हाऊस पॉली हाऊस मध्ये करू शकतो, ग्रीन हाऊस पॉली हाऊसला पण करू शकतो, ओपन फील्डला सध्या ओपन फील्डला रिसर्च चालू आहे। हिचं नाव काय आता? डेलिकॉन व्हरायटी चेरी टोमॅटोची। बरोबर। आणि या व्हरायटीचं काय नाव आहे? ह्या व्हरायटीचं 4266 4266 किती उंचीपर्यंत वाढते ही? 40 फुटापर्यंत वाढते। 40 फुटापर्यंत। आणि रेग्युलर जे मार्केट आहे त्याच्यामध्ये चालते का व्यवस्थित? हा, रेग्युलर मार्केटला पण चालते आणि एक्सपोर्टला पण चालते। एक्सपोर्टला पण चालते। टिकवण क्षमता चांगली का जातीची? हो, 7-8 दिवस चालते। म्हणजे उंची भरपूर जाते घ्यायची? हो, 40 फुटापर्यंत हाईट जाते। म्हणजे ओपनला येऊ शकते का पॉली हाऊस मध्ये चालते? सर हे आता ओपनला पण ट्रायल घेतोय। अच्छा अच्छा, सक्सेस झालंय। ओके। व्हरायटी आहे मैको कंपनीची, मागची जी आहे गोल आकाराची आहे ती निहारिका व्हरायटी आहे ऑर्बिसिड। बरं, किती दिवस चालू होते साधारणतः? हे 2 महिन्यांनी सुरुवात होती उत्पादन द्यायला, तिथून पुढे 2 ते 2.5 महिने उत्पादन देते। बरं बरं बरं। एकरी 26 टन उत्पन्न येतं। तशी एक्सपोर्ट साठी चांगली व्हरायटी आहे कारण याची लॉंग शेल्फ लाईफ। किती वर्षापर्यंत म्हणजे किती महिन्यापर्यंत चालते? चालू झाल्यानंतर चालू झाल्यानंतर 2 ते 2.5 महिने उत्पादन देतात। ओके ओके। ठिकाणी कारल्याची पण शेती पाहू शकताय। त्यांनी कारल्याचा पण डेमो बनवलेला आहे अतिशय छान पद्धतीने आणि पूर्ण वेली अशा वरती गेलेल्या आहेत। वेगवेगळ्या व्हरायटीचा शो करायचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे। ठिकाणी त्यांनी मिरचीच्या पण वेगवेगळ्या व्हरायटीज अवेलेबल केलेल्या आहेत आणि त्याचे खास डेमो आहेत की मिरची कशा पद्धतीने उत्पन्न देऊ शकते आणि किती मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पन्न होऊ शकते। वेगवेगळ्या ज्या काही व्हरायटी आहेत त्याचे पण या ठिकाणी डेमो त्यात दिलेले आहेत। कावेरी शिरसा दोडका आहे, खूप लांब दोडका आहे आणि खूप भरपूर मोठ्या प्रमाणात लागलेला आहे दोडका। ही जात आहे त्याची आणि हे पाहू शकता की अशा पद्धतीने पूर्ण शेडमध्ये पाहिलं तर अशा पूर्ण दोडका त्या ठिकाणी लागलेला आहे। अतिशय नाविन्यपूर्ण हा प्रयोग आहे त्यांचा। सिंगाडाची व्हरायटी त्यांनी येथे दिलेली आहे
आणि अतिशय चांगल्या पद्धतीने मल्चिंग पेपरवरती ते कलिंगड करतायत. आणि आता कोणती व्हरायटी आहे कलिंगडाची? चिंबा. एकरी काय ॲव्हरेज याचं? 25 टनापर्यंत. म्हणजे एकरी बर. हां हां ओके ओके ओके. आहे लाल कलरची या ठिकाणी पाहू शकता. अशा पद्धतीने भेंडीचा प्लॉट त्यांनी डेमो प्लॉट उभा केला आहे अतिशय छान पद्धतीने. लाल कलरची भेंडी. इथं घोसाळ्याचा प्लॉट आहे. घोसाळे जे काय असतात ते पाहू शकता तुम्ही या ठिकाणी. अशा पद्धतीने साईज आहे, नवीन पण आहेत काही. आणि अशा पद्धतीने मंडप केला आणि पूर्ण वरती वेली गेलेला आहे या ठिकाणी. रेग्युलर हिरव्या कलरची भेंडी आहे आणि त्याच्या शेजारी हा पूर्ण प्लॉट कांद्याचा आहे. ठिबक सिंचन आणि बेड पद्धत कशा पद्धतीने केली जाते त्याचा नमुना त्या ठिकाणी दिलेला आहे. पाहू शकता अशा पद्धतीने त्यांनी हे बेडवरती पूर्ण तयार केला आहे. आणि त्याच्या पलीकडे हा टोमॅटोचा पुन्हा एक प्लॉट डेमोसाठी दिलेला आहे. हा जो काय आपण डांगर भोपळा म्हणतो त्याचा हा प्लॉट आहे. या ठिकाणी पाहू शकताय की अशा पद्धतीने डांगर भोपळे पण लागलेले आहेत वरती त्यांनी दिलेले आहेत त्या ठिकाणी. अशा पद्धतीने पाहू शकता. सूर्यवंशी तुम्ही आता आज पाहतात KVK मध्ये. आता आपण इथं लेट्यूसच्या वेगवेगळ्या व्हरायटी लावलेल्या आहे. बटर हेड लेट्यूस आहे, लोलो रोसो. आपण हे पूर्ण पाण्यावरती ग्रो केलेलं आहे. आता इथं खाली तुम्ही पाहू शकता पूर्ण पाणी आहे. पाण्यावरती आपण हे ग्रो केलेलं आहे. ह्याच्यामध्ये AIC क्यूब्स म्हणून असतात फोम सारखे, त्याच्यामध्ये हे लावलं जातं. हे क्ले बॉल्स आहेत, ते काय करतात की पाणी धरून ठेवण्याचं काम करतात. आता तुम्ही पाठीमागे पाहिले तर त्या टाकीमध्ये मासे, त्या माशांचे जे वेस्ट आहे ते आपण याला खत म्हणून देतो. ह्याच्यामध्ये आपण कुठलंच बाहेरचे फर्टिलायझर आपण देत नाही. पूर्णपणे ऑर्गॅनिक पद्धतीने आपण हे ग्रो करू शकतो. आता आपण इथं एक्झॉटिक व्हेजिटेबल्स लावलेले आहेत, पण आपण आपल्या इकडचे सुद्धा व्हेजिटेबल्स ह्याच्यावरती ग्रो करू शकतो. याचा उपयोग काय होत नेमकी? आता आपण आहे ना बिना मातीची शेती कशी करायची हा एक डेमो प्लॉट आहे. आता जमीन कशी होत चालली की ऍसिडिक होते, तिथं उत्पन्न निघत नाहीये. त्याला पर्याय म्हणून आपण पाण्यावरती कशी आणि कमी जागेमध्ये कसं उत्पन्न काढू शकतो हे आपण इथून दाखवतोय. ओके, धन्यवाद. नमस्कार, मी राहुल तोरवे, प्रिसिजन ॲग्रीटेक प्रायव्हेट लिमिटेड थेवरी या ठिकाणी आमची नर्सरी आहे. आमच्याकडे विविध प्रकारची फुलझाडे आपण पाहू शकताय. यामध्ये प्रिया व्हाईट पिंक, इंडिका डार्क येलो, इंडिका व्हाईट, सुविधा व्हाईट अशा 25 प्रकारच्या व्हरायटी आपण शेतकऱ्यांना देत असतो. या व्हरायटींचं विशेष म्हणजे या ओपन फील्डमध्ये पण येतात, पॉली हाऊस शेड नेटमध्ये पण येतात. आपण मल्चिंगवरचा कांदा कसा असतो पाहणार आहेत. या ठिकाणी डेमो दिला आहे 4 बेडचा. त्यांनी मल्चिंगवरती अशा पद्धतीने हा कांदा त्यांनी केलेला आहे. पूर्ण अतिशय चांगली कंडिशन आहे आणि भरपूर मोठ्या प्रमाणात पण होल पाडून त्यांनी अशा पद्धतीने मल्चिंगवरती कांद्याची लागवड केलेली आहे. ही तुर्की बाजरी आहे, त्याचा वाण आहे तुर्की लोकल नावाने आणि वाणाची गुणधर्म याच्यावरती पूर्ण दिलेले आहेत. त्याचं जर हे पूर्ण कणीस पाहिलं तर खूप मोठं आहे. म्हणजे एक ते पूर्ण जर पाहिलं तर 2-2 फुटाचं आहे पूर्ण. हे पाहू शकता तुम्ही, असं 2 फुटाचं पूर्ण कणीस आहे. आणि जेवढं कणीस मोठं असेल तेवढं मात्र 100% आपलं उत्पन्न पण जास्त भेटणार आहे. हे सुद्धा एक आकर्षण आहे. हा एक सब्जाचा प्रकार आहे. पाहू शकताय की आपण जे काही सब्जा म्हणतो त्याच्या व्हरायटी आणि त्याची माहिती या ठिकाणी आपल्याला बोर्डवरती दिसत आहे. झुकुनी लागवड आहे, भाजी आहे, एक परदेशी भाजीला म्हणतो आपण ती. त्या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीने एकदम अशा पद्धतीने फळ लागतं. हे भाजी म्हणून वापरत असतात. परदेशी भाजी आहे ही, झुकुनी असं तिचं नाव आहे. घरामध्ये जो काही झाडू वापरतो तो या प्रकारच्या याचे ते काय दांडे आहेत त्याच्यापासून ते काढून ते झाडू तयार करत असतात. हे पूर्ण झाडूची अशा पद्धतीने शेती असते आणि त्याचे जे काय तुरे आहेत ते काढून आपण त्याच्यापासून हा झाडू बनवत असतो. 032 ही व्हरायटी आहे. याचे आपण 2 प्लॉट केले, एक AIचा आणि एक नॉन AIचा. नॉन AIचा म्हणजे पारंपरिक पद्धतीने आपण केलेलं तिकडे येते. हा आहे AI प्लॉट. आता याच्यात आपण हे सेन्सर वापरतो. हे सेन्सर आपल्याला सांगतं उसाला पाणी कमी झालंय, जास्त झालंय, वातावरणात काही फरक आहे का, रोग आलेला आहे, येणार आहे, आला असेल तर कशाची फवारणी करायची, सगळं काही सांगतं. तर अगर आपण कम्पेअर केलं पारंपरिक पद्धतीला आपल्याला एका एकरमध्ये 40 ते 50 टन मिळते, पण इथे AI टेक्नॉलॉजीने अगर आपण शेती करत असेल तर आपल्याला 120 टन मिळते. तसंच पारंपरिक पद्धतीमध्ये खत आणि पाणी जेवढं लागतंय तेवढं AI टेक्नॉलॉजीने अगर करत असेल तर 30 ते 40% कमी लागतंय आपल्याला.
याचा फायदा काय होतो आणखी शेतकऱ्यांना जास्तीचा? बघा आता जसं रोग आलेला येणार आहे आपल्याला हा कळत नाही. आता याच्यात ड्रोन इमेजिंग एक फीचर आहे जे कॅप्चर करतं वरतून आणि तुम्हाला सांगतं कुठे रोग आलेला आहे, काय फवारणी करायचे, कोणत्या एलिमेंटची फवारणी करायचे, सगळं काय. ओके, थँक्यू. या तंत्रज्ञानाचा वापर करून आपला ऊस शेतीमध्ये कसं उत्पन्न वाढवता येईल, पाण्याची कशी बचत करता येईल आणि आणखी जे काय नवीन तंत्रज्ञान अवगत करायचे शेतकऱ्यांना त्याची संपूर्ण माहिती आपल्याला ह्या पूर्ण स्टॉलमध्ये पाहायला भेटते. आणि संपूर्ण शेती फक्त ह्या ऊस शेतीवरतीच आधारित ह्या स्टॉलमध्ये आपल्याला दिसतंय की वेगवेगळ्या व्हरायटी असतील, या तंत्रज्ञानाचा कसा वापर करायचा याची पूर्ण माहिती आपल्याला आपल्या या ठिकाणी येताना दिसून येत आहे. या ठिकाणी आपल्याला एक विदेशी प्रकारचे जे काय पालेभाज्या असतात त्याचा पूर्ण डेमो दिलेला आहे. पाहू शकता इथं वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आणि पूर्ण प्रत्येक व्हरायटी असतील त्याचे 2-2, 3-3 बेड त्यांनी इथे केलेले आहेत. ब्रोकोली आहे, आणखी बऱ्याच व्हरायटी आहेत का तिथे आपल्याला पाहायला भेटतात विदेशी भाज्या. त्यांनी पेरू लागवड केलेली आहे सघन पद्धतीची. सघन पेरू लागवड उत्पादन तंत्रज्ञान मिडो ऑर्चर याला म्हणतात ते. आणि मला वाटतं एक लखनौ 49 या व्हरायटीची लागवड या ठिकाणी केलेली आहे. याची माहिती पण या बॅनरवरती त्यांनी दिलेली आहे. हा एक डेमो आहे त्या ठिकाणचा. या टप्प्यामध्ये या ठिकाणी आपल्याला विदेशी ज्या काय भाज्या आहेत त्यांची लागवड या ठिकाणी यांनी दिलेली आहे. या ठिकाणी हा रेड ज्वेल नावाचा कोबी आहे. त्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा त्याची माहिती त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर इकडं सुद्धा आणखी वेगवेगळ्या व्हरायटी आहेत त्या त्याची माहिती त्याच्या प्रत्येक बॅनरवरती दिलेली आहे की त्यांना शेतकऱ्यांना समजलं पाहिजे की कोणत्या पद्धतीची ही भाजी आहे, परदेशी भाजी. क्षणामध्ये अतिशय शिस्तबद्धता आहे आणि रोड दिशा सगळं व्यवस्थित त्यांनी दाखवून दिलेलं आहे. आणि त्या पद्धतीने प्रत्येक प्रदर्शन पाहणारे आपल्या पद्धतीने पुढे जात आहे आणि प्रत्येक स्टॉलची माहिती या ठिकाणी घेताना दिसून येत आहे. चिकन कशा पद्धतीने केलं तर याची सुद्धा या ठिकाणी डेमो त्यांनी दिलेलं आहे. अशा पद्धतीने खोगर पद्धतीने आपल्याला या झाडावरतीच त्यांनी पूर्ण कलम बांधलेले आहेत. अशा पद्धतीने 5-6 झाडं आहेत पूर्ण आणि परत एका झाडावर जवळ त्यांनी 400 ते 500 पूर्ण कलम बांधलेले आहेत. आवश्यकता अशा पद्धतीने या खोगर पद्धतीने आपल्याला या ठिकाणी याची बांधणी केलेली दिसून येते. या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्यांनी आपल्या स्टॉल लावलेले आहेत. आपल्या ज्या काही व्हरायटी आहेत त्या ठिकाणी त्यांनी डेमो म्हणून दाखवलेल्या आहेत. प्रत्येक कंपनीने आपापल्या पद्धतीने आपापल्या प्रत्येक याच्यावरती काम केलेलं आहे तसे चांगल्या पद्धतीने. त्या ठिकाणी तिथे टोमॅटोची व्हरायटी आहे, याला किती माल लागलेला आहे ते पाहू शकताय. अतिशय चांगली खूप माल लागलेला आहे आणि याचा डेमोसुद्धा त्यांनी दिलेला आहे. त्याच्याच पुढे त्यांच्या वेगवेगळ्या काय वेगवेगळ्या व्हरायटी असतील त्याचीसुद्धा त्यांनी डेमो दिलेले आहेत. त्या ठिकाणी भारतीय भाज्या आहेत, मिरची आहे, कोबी आहे, फ्लावर आहे, लाईट डेमो आहेत पूर्णपणे. अशा पद्धतीने चालता येते. त्या ठिकाणी पण सुद्धा मिरची डेमो आहे, मल्चिंगवरती केलेला आहे त्यांनी तो. हा शिरचा दोडका आहे. अतिशय छान पद्धतीने त्यांनी मंडप पण केलेला आहे आणि दोडके पण भरपूर मोठ्या प्रमाणात लागलेले आहेत. साईज थोडी मोठी झालेली आहेत डेमोसाठी असल्यामुळं. त्याची व्हरायटी पण त्या ठिकाणी दिलेली आहे त्यांनी, संगीता या नावाने आहे. पाहू शकताय पूर्ण प्लॉट. मकाच्या सुद्धा वेगवेगळ्या व्हरायटी आहेत त्या ठिकाणी यांनी दिलेल्या आहेत. अशा पद्धतीने खूप चांगल्या पद्धतीने मकाची वाढ झालेली आहे आणि अशा कणसं पण त्यांनी डेमोसाठी लावलेले आहेत. हा पूर्ण प्लॉट आहे, सिटकॉर्न मका आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने डेमो प्लॉट त्यांनी त्या ठिकाणी उभा केलेला आहे. बेडवरील कांदा पाहू शकता तुम्ही, अतिशय चांगल्या पद्धतीने. आणि ठिबक आहे याच्यामध्ये, बेड तर केलेलं आहेतच तर त्याच्याबरोबर ठिबकचा त्यांनी वापर केलेला आहे. अतिशय छान पद्धतीने त्या ठिकाणी कांद्याची लागवड झालेली आहे आणि कांद्याचे फुगवण पण चांगले होतात. साईज पण होता आणि अंतर पण व्यवस्थित घेतलेलं आहे त्या ठिकाणी. अशा पद्धतीने खूप चांगला डेमो त्यांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे शेतकऱ्यांचा. लसूण लागवडसुद्धा बेडवरती केलेली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने लसूण त्यांनी डेमो त्यांनी दिलेला आहे. लसूण लागवडीचा पूर्ण 3-4 लाईन आहेत पण अतिशय सुंदर पद्धतीने लसूण आणि खूप त्याची वाढ पण चांगल्या पद्धतीने आहे. अशा पद्धतीने त्यांनी या ठिकाणी लसणाची लागवड केलेली आहे डेमोसाठी. शुगर बीट पाहू शकता की शुगर बीटची सुद्धा त्यांनी बेडवरती डेमो दिलेला आहे. जे साईज खूप चांगली होते त्याने पाहू शकता. साईज अतिशय चांगल्या पद्धतीने बेडचा वापर किती फायदेशीर आहे हे त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी ठिबकचा वापर केला आहे आणि अतिशय पद्धतशीर पद्धतीने त्यांनी या ठिकाणी डेमो दिलेला आहे. शेती पाहू शकता की वेगवेगळ्या हळदीच्या कशा लागवडी केल्या जातात आणि त्याचा प्लॉट कसा असतो हे त्याचा डेमो प्लॉट पण या ठिकाणी दिलेला आहे त्यांनी.
पूर्ण ही हळद आहे या ठिकाणी. याचासुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने डेमो प्लॉट शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. देशी प्रकारचा कद्दू आहे, अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी डेमो दाखवलेला आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कद्दू कसे असतात म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सजवलेला आहे आणि डेमो प्लॉट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेगवेगळ्या व्हरायटीचे आणि वेगवेगळ्या साईजमधले पूर्णपणे हे कद्दू आहेत. शेतीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे अवजारं जे काही वाहनं असतील त्याचं सुद्धा या ठिकाणी एक्झिबिशन त्यांनी भरलेलं आहे. ट्रॅक्टर असेल, फवारणी यंत्र असेल, हार्वेस्टर असेल, असे जे काही नवीन नवीन मॉडेल लॉन्च होत आहेत त्याची सुद्धा माहिती या ठिकाणी त्यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे. पाहू शकता की पूर्ण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनींच्या फवारणी यंत्र असतील, ट्रॅक्टर असतील, असे सगळ्याची माहिती त्यांनी प्रत्येक स्टॉलवरती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. वेगवेगळ्या व्हरायटीच्या गायींची सुद्धा या ठिकाणी त्यांनी स्टॉल लावलेला आहे. लाल कांधारी गाय असेल, लाल कांधारी वळू असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जे काय आहेत त्यांची सुद्धा या ठिकाणी स्टॉलमध्ये त्यांनी माहिती देण्याचा प्रयत्न केला. शेतीसाठी लागणारे पांढरे खिलार याची सुद्धा जोडी या ठिकाणी त्यांनी दाखवलेली आहे. ते सुंदर आणि सुबक अशी जोडी आहे. प्रत्येकजण याचे फोटो काढण्यासाठी उभे राहत असतात आणि फोटो काढायचा प्रयत्न करत असतात. पहा अतिशय सुंदर पद्धतीचं आहे जोडी. शेळी पालन असेल, परत आणखी कोंबडी पालन असेल, याचा सुद्धा या ठिकाणी समावेश केलेला आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या जातीच्या ज्या काही कोंबड्या आहेत म्हणजे ब्लॅक ॲट्रोस्पार, कडकनाथ असेल, वनराज असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कोंबड्यांचा सुद्धा स्टॉल लावला आहे. तिथे शेतकऱ्यांना पाहता येईल आणि त्या संबंधित त्यांना काम करता येईल भविष्यात. ठिकाणी रोल मॉडेल म्हणून वरती शेळी पालन, मध्ये कोंबडी पालन आणि खाली मत्स्य पालन कशा पद्धतीने केलं जाऊ शकते याचा सुद्धा आदर्श नमुना त्या ठिकाणी त्यांनी स्टॉलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केलेला आहे. वळू हे सुद्धा याच्यातील मुख्य आकर्षण आहे. पाहू शकता अशा पद्धतीने इकडं वेगवेगळ्या प्रकारच्या म्हशी असतील, गायी असतील, सगळ्यांचं प्रदर्शनामध्ये समावेश केलेला आहे त्यांनी. खतांच्या ज्या काही कंपन्या असतात, औषधांच्या कंपन्या असतील त्यांची सुद्धा दालन या ठिकाणी त्यांनी उभं केलं आहे सेपरेट असं. त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्यांच्या खते, औषधे, बियाणे याची संपूर्ण माहिती तिथे स्टॉल उभे केली आहेत. त्याच्यामध्ये संपूर्ण असं जे काही वेगवेगळ्या कंपन्याचं ड्रोनचं सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे. मी ड्रोनचं पण पाहू शकता. समोर भरपूर कंपन्या आहेत की जे आधुनिक शेतीसाठी अवजारे लागतात त्याची संपूर्ण माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ड्रोन खूप महत्त्वाचा असतो. ड्रोनचं सुद्धा या ठिकाणी डेमो त्यांनी मांडलेला आहे. याच्यापर्यंत हा ड्रोन आहे. हा शेतामध्ये फवारणीचं काम अतिशय सुलभतेने आणि सहजतेने करू शकतो. प्रकारचे पशुखाद्यांचे सुद्धा स्टॉल या ठिकाणी आहेत. जे गायींसाठी, फळांसाठी जे पशुखाद्य लागत असते त्याचे सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत. किंवा नेटअप इरिगेशन आहे या ठिकाणी, ऑटोमेशन कसं बसवलं होतं त्याची सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे. या ठिकाणी परत केळीचं सुद्धा त्यांनी एक दिलेलं आहे की कृषीपद्धत केळी असेल किंवा फुलशेती असेल याची सुद्धा त्यांनी या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत. पाहू शकतो ही G9 केळी आहे. अतिशय खूप मोठा घड आहे आणि जी रोपे दिलेले आहे अशा पद्धतीचे रोपे आहे. पाहू शकता की ही ब्लू जावा ही नवीन व्हरायटी बऱ्याच तसं पण चर्चेत आहे आणि त्याची खूप मागणी आहे. ही ब्लू जावाची व्हरायटी आहे. अशा पद्धतीचा घड आहे आणि ही खालची रोपे या ठिकाणी पाहायला भेटत आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण केळी शेतीविषयीची माहिती घेणार आहोत. याच्याकडे 3 ते 4 प्रकारच्या केळीच्या व्हरायटी आहेत. दादा आपल्या कोणत्या व्हरायटी आहेत तिथे आता? आपल्या आता नवीन रेड बनाना आणि ब्लू जावा म्हणून व्हरायटी आहे. आणि ती रेड बनाना ही व्हरायटी आपली 12 ते 15 महिन्यापर्यंत हार्वेस्टिंगला येते ही व्हरायटी. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्यात जास्त करून हे रेड बनाना व्हरायटी एक्सपोर्टसाठी यूज करतात सगळ्यात जास्त. ह्याच्यात शुगर कंटेंट जरा कमी असल्यामुळे जसं प्रोडक्ट बाय प्रोडक्ट जिमसाठी वगैरे बनवू शकतो. बाय प्रोडक्ट त्याचे जसे पाहिजे तसे आपण करू शकतो. हा पूर्ण घड आहे का आता? हा त्याचा घड आहे. हा 5 ते 8 फण्यापर्यंत घड येतो आणि 15 ते 18 किलोपर्यंत त्याची साईज असते गाडाची. दुसरी आणखी कोणती व्हरायटी आपल्याकडे ब्लू जावा म्हणून एक व्हरायटी आहे. या ठिकाणी ब्ल्यू जावा नावाची ही व्हरायटी आहे, नवीन व्हरायटी आहे. हिला पण खूप मागणी आहे. याची सुद्धा आपण माहिती सांगा थोडीशी, काय याचं वैशिष्ट्य आहे? ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे आता ही नवीनच आपण डेव्हलप केली व्हरायटी. याचं कार्यकाळ हा हार्वेस्टिंगला 12 ते 15 महिन्या 11 ते 12 महिन्यापर्यंत याचं हार्वेस्टिंग आपण करू शकतो. आणि खायला असं खुसखुशीत अशी व्हरायटी आहे.
आणि जास्त म्हणजे मेडिसिनल यूजसाठी यूज करतो. G9 पण आहे का आपल्याकडे? आपल्याकडे G9 पण आहे. G9चं पण पाहू शकता आपण. हा पूर्ण घर आहे, आता भरपूर मोठा घर आहे आणि त्याची खाली रोपे त्यांनी दिलेलं आहे. याचं काय वैशिष्ट्य आहे G9? ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे आपण रेग्युलर ही व्हरायटी आहे, पण ह्याचं सगळ्यात जास्त उत्पन्न ह्या व्हरायटीचं निघतं. आता बघितलं तर घड याचा 60 ते 65 किलोपर्यंत घड पडलाय आपला ह्याचा G9 व्हरायटीचा आपल्या. अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती दादांनी सांगितली, त्याबद्दल धन्यवाद.